नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत यापुढील घर बांधकामासाठी लागणाऱ्या अनुदानित रकमेमध्ये शासनाकडून 50,000 रुपयाची वाढ करण्यात आली असून नागरिकांना आता त्यांच्या नवीन घराच्या बांधकामासाठी एकूण 2,10,000 रुपये अनुदान मिळणार आहे. काल झालेल्या पुण्यातील कार्यक्रमात पंतप्रधान आवास योजनेच्या ग्रामीण भागातील टप्पा क्रमांक 2 अंतर्गत महाराष्ट्रातील 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्यात आले. तसेच 10 लाख लाभार्थ्यांना घरकुल हप्त्याचे 15,000 प्रमाणे वाटप करण्यात आले आहे. या अगोदर घरकुलासाठी 1,20,000 रुपये अनुदान मिळत होते. यामध्ये मनरेगामधून 23,000 मिळत होते तर शौचालयासाठी 12,000 मिळत होते. असे एकूण 1,60,000 रुपये मिळत होते. ते आता वाढून 2,10,000 रुपये असे झाले आहे. त्यामुळे घर बांधकाम करण्यासाठी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबरोबरच घरावर सोलर पॅनल बसवून घरासाठी वीज निर्मिती करून वापरण्यासाठी अनुदानही मिळणार आहे. त्यातून त्यांना आयुष्यभर मोफत वीज मिळणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेमुळे देशाला विकासाच्या वाटेवर घेऊन जायला मदत होणार आहे आणि आता 20 लाख कुटुंबांना त्यांना त्यांच्या हक्काचे पक्के घर मिळणार आहे. या योजनेमध्ये येत्या काही दिवसात 2 कोटी घरे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यात राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, त्याबरोबरच राज्यातील रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना आणि मोदी आवास योजना अशा विविध योजना राज्यात राबवल्या जाऊन नागरिकांना घरे बांधण्यास मदत केली जात आहे. त्याबरोबरच पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ज्यांना जागा नाही अशा नागरिकांना जागा घेण्यास आर्थिक मदत दिली जात आहे. तसेच ग्रामीण भागातील अतिक्रमण झालेल्या घरकुलांना नियमित करून ती जागा नियमाकुल केली जात आहे. एकावर एक फ्री याप्रमाणे अनुदानित घर बांधकामासोबत आता सोलर बसवण्यासाठीही अनुदान दिले जाणार आहे. प्रत्येक गोरगरिबाला त्यांना त्यांच्या हक्काचे व परवडणारे घर या योजनेतून मिळणार आहे. धन्यवाद.